हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक. आज मी तुमच्याबरोबर 2 हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी शेअर करणार आहे. ह्या रेसिपीज खूप इझी आहेत आणि किड्स फ्रेंडली आहेत. फर्स्ट रेसिपी आहे दलिया उपमा. तर यासाठी आपण 1 वाटी दलिया घेतलेला आहे. कुकरमध्ये 2 चमचे तूप घालून जिरे थोडंसं परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्यामध्ये आपण दलिया ॲड करणार आहोत आणि स्लो गॅसवर हा दलिया छान थोडासा भाजून घ्यायचा आहे. भाजून घेतल्यामुळे दलियाची टेस्ट पण वाढते आणि तो पटकन शिजला जातो. दलिया शिजवताना तुम्ही काही व्हेजिटेबल्स पण काही भाज्या पण ॲड करू शकता. इथे माझ्याकडे गाजर आणि हिरवे वाटाणे होते तर ते मी यामध्ये ॲड केलेले आहेत. दलिया तुपामध्ये भाजल्यामुळे खूप छान स्मेल येतो आणि त्या स्मेलमुळे आपल्याला समजतं की दलिया आता व्यवस्थित भाजून झालेला आहे. दलिया व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये आपण आता पाणी ॲड करणार आहोत. तर आपल्याला कंपल्सरी गरम पाणी ॲड करायचं आहे. या वाटीने मी 1 वाटी दलिया घेतला होता, त्यामुळं याच 2 वाट्या गरम पाणी मी ॲड केलेलं आहे. मेजरमेंटसाठी आपण जेवढा दलिया घेतो तर त्याच्या दुप्पट किंवा दुप्पटपेक्षा थोडंसं जास्त आपल्याला गरम पाणी ॲड करावं लागतं दलिया शिजण्यासाठी. आता यामध्येच आपण थोडंसं मीठ आणि हळद टाकून आणि हळद टाकून 3 ते 4 स्लो गॅसवर शिट्ट्या करून घेणार आहोत. दलिया शिजेपर्यंत आपण त्याला फोडणी द्यायची तयारी करू शकतो. त्यासाठी मी ते एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे. तो बारीक चिरून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट पण लागणार आहे आणि 1 टोमॅटो, 1-2 हिरवी मिरची जसं तुम्हाला तिखट हवं असेल तसं आणि कढीपत्ता. आता मी कढईमध्ये फोडणीसाठी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि ते तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं आणि हिरवी मिरची छान परतून घेतलेली आहे. आता यामध्येच आपण थोडासा कढीपत्ता घालणार आहोत. त्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि तो छान गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट पण घालायची आहे आणि आपल्याला ते पण 1 मिनिट छान परतून घ्यायचे आहे, जेणेकरून त्याचा कच्चा जो स्मेल आहे तो निघून जाईल. आता मी यामध्ये एक टोमॅटो घातलेला आहे. तर त्यामध्ये थोडंसं मीठ घालून आता हे छान परतून घ्यायचं आहे. तर मीठ थोडंसं कमीच घालायचं आहे, कारण दलिया शिजताना पण आपण मीठ घातलेलं आहे. तर यामध्ये आपण एक सिक्रेट मसाला ॲड करणार आहोत टेस्टसाठी आणि तो आहे मॅगी मसाला. मॅगी मसाल्यामुळे दलियाला खूप छान टेस्ट येते. यू कॅन ट्राय इट. मॅगी मसाला घातल्यानंतर तुम्हाला इतर कोणताच मसाला घालायची गरज लागणार नाही, जसं की गरम मसाला वगैरे. आपली उपम्याची फोडणी तर आता तयार आहे. आपण आता दलिया जो आपण कुकरमध्ये शिजवून घेतला आहे तो व्यवस्थित एकत्र करून घेऊयात. हा दलिया आता आपल्याला फोडणीमध्ये घालून छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. छान 5 मिनिट हा उपमा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आणि आपला झटपट होणारा दलिया उपमा इथे रेडी आहे. खूपच टेस्टी उपमा बनतो हा, त्यामुळे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा उपमा खूप आवडेल आणि
दलिया खाण्याचे तर खूप फायदे आपल्याला माहीतच आहेत आणि त्याबरोबर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या यामध्ये घालून त्या अधिक पौष्टिक बनवू शकतो. सो अवर नेक्स्ट रेसिपी इज पालक पराठा. लहान मुलांना वेगवेगळ्या भाज्या खाऊ घालणं खरंच खूप अवघड आहे. तर आपण असेच वेगवेगळ्या भाज्यांचे वेगवेगळे पराठे बनवू शकतो लहान मुलांसाठी. तर पराठ्याचं पीठ मळण्यासाठी मी इथे 4-5 पराठे होतील असं अंदाजाने गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. यामध्येच आपण आता 2 ते 3 चमचे बेसन पीठ घालून घेणार आहोत. थोडासा हाताने क्रश करून ओवा घालायचा आहे. आता यामध्ये आपण थोडेसे पांढरे तीळ आणि रेड चिली फ्लेक्स घालणार आहोत आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे. तर आपण इथे पालकची पेस्ट बनवून पिठामध्ये ॲड करणार आहोत. तर ती पेस्ट बनवण्यासाठी आपल्याला ब्लेंडिंग जारमध्ये थोडंसं जिरं, हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि पालक घालायचं आहे आणि छान व्यवस्थित पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता ही पालकाची पेस्ट आपल्याला पिठामध्ये ॲड करायची आहे आणि आधी आपण पाणी न टाकताच हे सगळं व्यवस्थित ॲड करून घेणार आहोत, मिक्स करून घेणार आहोत आणि जसं पाणी लागेल तसं घालून आपण पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळून मी थोडंसं 10 मिनिट रेस्टसाठी ठेवलं होतं. आता आपण त्याचे पराठे बनवून घेऊयात. तर मी आज पालक पराठा बनवायला घेतला आणि माझ्या मुलाला मल्हारला चीज पराठा खायचा होता. त्यामुळं मी विचार केला की या पराठ्यामध्येच चीजचं स्टफिंग भरून पराठा बनवावा. आय डोंट नो आता त्याची टेस्ट कशी लागेल, पण मी तसं बनवून बघितलं. बघू आता कशी टेस्ट लागते. चीजमध्ये ॲज युज्युअल मी रेड चिली फ्लेक्स, ऑरेंगानो आणि मिक्स्ड हर्ब्स मिक्स केले. लहान मुलं जर पिकी ईटर्स असतील तर त्यांना सगळं खाऊ घालणं खरंच खूप अवघड काम आहे आणि त्यासाठी आपण असे वेगवेगळ्या भाज्यांचे पराठे बनवून त्यांना खाऊ घालू शकतो किंवा जो मी तुम्हाला आधी दल्याचा ऑप्शन सांगितला त्या दल्याचे पण तुम्ही आणखीन वेगळ्या रेसिपी बनवू शकता. जसं की लापशी बनवू शकता, गोड दलिया. त्यानंतर कर्ड राईस जसं बनवतो आपण तसंच कर्ड दलियासुद्धा बनवू शकतो. हे पण खूप हेल्दी ऑप्शन्स आहेत मुलांसाठी. तर हे दोन्ही रेसिपीज खूप छान टेस्टी, हेल्दी आणि झटकन होणाऱ्या आहेत. तर त्या दोन्ही रेसिपी तुम्ही लहान मुलांसाठी ट्राय करू शकता. लहान मुलांबरोबरच तुम्हालासुद्धा ह्या दोन्ही रेसिपी खूप आवडतील. तर डू ट्राय इट. आणि जर तुम्हाला माझ्या ह्या दोन्ही रेसिपी आवडल्या असतील किंवा तुम्ही त्या काही वेगळ्या पद्धतीने बनवत असाल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल, माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक यू.